नमस्कार मंडळी, शिवनेत्र बैलजी यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे। आज सह्याद्रीच्या कुशीत आणि कोयनामाईच्या तीरावरती वसलेलं आहे उत्वेश्वर आणि या श्री उत्वेश्वराची आज यात्रा संपन्न होत आहे। आणि या यात्रेनिमित्त महाराष्ट्रातील हजारो भाविक भक्त हे उत्वेश्वराच्या चरणी लीन झालेले आहेत, दाखल झालेले आहेत। तरी त्यांचं जे नियोजन करणारे नियोजन कमिटी, आज आपण त्यांच्यापासून जाणून घेऊया की त्यांनी कशा पद्धतीचं नियोजन केलं आणि त्यांची काय पुढची रूपरेषा आहे ते आपण त्यांच्यापासून जाणून घेऊया। आपला परिचय माझं नाव गणेश उत्तेकर, वानवली उत्तेकर, उत्तेश्वर यात्रा कमिटीचा मी सदस्य आहे। या यात्रेमध्ये महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून समस्त गोगावले आणि उत्तेकर भावकीचे सगळे ग्रामस्थ मोठ्या भक्तिभावाने येत असतात। खरं तर ही यात्रा महाराष्ट्रातली प्रमुख यात्रा म्हणून प्रसिद्ध आहे। या यात्रेला पौराणिक काळाचा इतिहास आहे, या यात्रेला शिवाजी महाराजांच्या काळातला इतिहास आहे, या यात्रेला आताच्या विज्ञान काळातला सुद्धा चांगला असा इतिहास प्राप्त झालेला आहे। ते स्वयंभू शंकराचं देवस्थान आहे। याच्यामध्ये सगळे जे भक्त आहेत ते स्वयंभू श्री उत्तेश्वराचे भक्त आहेत आणि उत्तेश्वर देवस्थान हे नवसाला पावणारं देवस्थान म्हणून ते अधोरेखित झालेलं आहे। महाराष्ट्राचे आताचे उपमुख्यमंत्री आणि माजी मुख्यमंत्री यांचं हे कुलदैवत आहे। त्याचबरोबर महाराष्ट्रातल्या सगळ्या उत्तेकरांचं हे कुलदैवत आहे। हे या देवस्थानाला पौराणिक इतिहासामध्ये गायीनं दूध द्यावं शिवलिंगावर अशा पद्धतीचा हा इतिहास या ठिकाणी आहे आणि त्याचं अनेक ज्वलंत उदाहरणं आम्ही या ठिकाणी पाहिलेले आहेत। या मंदिराचा जीर्णोद्धार सुद्धा आता हातामध्ये घेतलेला आहे। पण तत्पूर्वी या यात्रेसंबंधी सांगायचं म्हटलं तर या यात्रेमध्ये साधारणतः लाखो पर्यटक येत असतात, पण आजपर्यंत या पर्यटकांना कुठल्याही प्रकारची केसाला सुद्धा धक्का एवढ्या डोंगर उतारावर सुद्धा लागलेला नाहीये। याचाच अर्थ असा निघतो की या देवाचा या सगळ्यांच्यावर आशीर्वाद आहे। आता मी तुम्हाला दुसरा प्रश्न कुणालाही विचारत मी असं विचारू शकतो की हे सर्व जे महाराष्ट्रातून सर्व हे उत्वेश्वराचे देवाचे भक्त हे इथं एकत्र येतात, मग त्याच्या मागचं तुम्ही एक स्पष्ट करा। या सर्व उत्तेकरांची या उत्तेश्वरावर असणारी जी श्रद्धा आहे आणि नवसाला पावणार हे आमचं देवस्थान असल्यामुळं त्याच्या श्रद्धेपोटी हे सगळे संपूर्ण महाराष्ट्रात नव्हे तर अगदी देशभरातून अगदी जगभरातून इथं हे सर्व भाविक येत असतात आणि त्यांची आमच्या उत्तेश्वर देवस्थान कमिटी, देवस्थान ट्रस्ट यांच्या वतीने अतिशय चांगल्या पद्धतीची व्यवस्था केलेली जाते आणि या ठिकाणी भाविकांची चांगल्या पद्धतीने व्यवस्था होत असते। आता मी दुसरा प्रश्न पालखीबद्दल विचारतो। पालखीबद्दल तर वेंगळ्याची जी आपली लास्ट पालखी आहे तर त्या पालखीबद्दलचं एक माहिती आणि त्या पालखीच्या पाठीमागचा पण एक इतिहास आहे, वाघजाई। तर तो एक आपल्याला हे पहा, मी या संपत उत्तेकर या उत्तेश्वर कमिटी यात्रा कमिटीचा एक सदस्य आहे। वेंगळ्याची जन्नीची पालखी येते ती या देवाची बहीण म्हणून, करवली म्हणून त्या देवाची ती पालखी येते। ती पालखी सर्वात लास्ट आल्यानंतर आमचा तळेभरणीचा कार्यक्रम होतो। सगळ्या देवांच्या दुपारची पालख्या खाली जातात, तळे भरली जाते। सकाळी ती पालखी, देवाचं लग्न लागतं पुक नक्षत्रावरती सूर्यनारायणाच्या किरणांच्या साक्षीने, त्यावेळेला करवली म्हणून त्या जन्नीची तिथे आम्ही यथाशक्ती पूजा करतो, तिची वटी भरतो आणि त्या पद्धतीने आमच्या यात्रेची त्याच्या पाठीमागचा इतिहास म्हणजे ऐकण्यात आहे की त्याच्या पाठीतून वाघ वगैरे येतो, असं काय? नाही, पूर्वीच्या काळी असं होतं। तांबीची वाघजाई यायची, त्यावेळेला या ठिकाणी वाघ यायचा। पब्लिक मधनं तो वाघ समोर देवळाच्या जायचा, 3 डरकाळे फोडायचा आणि तो देवाचं दर्शन घेऊन तो निघून जायचा। या यात्रेमध्ये साधारणतः 11 देवदेवतांचं आगमन होत असतं। यात्रा संपन्न होत असताना यात्रेसोबत देव येणं आणि देवांसोबत जनता येणं असा हा एक संगम असतो। त्या यात्रेमध्ये येणारे सगळे जे देव आहेत त्यांचं वैशिष्ट्य असं आहे की या विभागामध्ये म्हणजे महाबळेश्वर तालुक्यामध्ये उत्तेश्वर हे सगळ्यात श्रेष्ठ देवस्थान आहे आणि त्यामुळे प्रत्येक यात्रेमध्ये या देवाला पालखीला आग्राचा मान असतो, पुढचा मान असतो, उजवा मान असतो। त्यामुळे या सगळ्या देवदेवता या ठिकाणी येत असतात। त्याच्यामध्ये केदारनाथ आहे, जोगेश्वरी आहे, तुमचं जननी माता आहे, वेळापूरचा उत्तेश्वर आहे, त्या सगळ्या आईरचा केदारनाथ आहे,
बामणोलीचा भैरी आहे, शहरी आहे. असे अनेक ठिकाणचे 11 ठिकाणचे देव या ठिकाणी येत असतात आणि त्या सगळ्यांचा सन्मान हा या यात्रेमध्ये केला जातो. वाघ येण्याची परंपरा, त्याचबरोबर विहिरीला पाणी येण्याची परंपरा, त्याबरोबर लग्न लागताना मोहोर येण्याची परंपरा, या परंपरा विज्ञान काळात सुद्धा काही अंश अजून टिकून आहे. आता एक प्रश्न नियोजनाबद्दल, हे तुम्ही यात्रेचं नियोजन अनेक म्हणजे पंचक्रोशीतून सर्व तुम्ही एकत्र येऊन हे नियोजन कशा पद्धतीने करता आणि हे पूर्ण यात्रा पूर्ण कशी संपन्न करता, हे जरा नियोजन. मी अशोक उतेकर, यात्रा कमिटीचं उतेकर वानवले सदस्य आहे. आम्ही 3 भाव आणि 6 गाव आम्ही हे नियोजन पाहणीची मीटिंग म्हणून वाळण्यामध्ये केली जाते. तिथून ती मीटिंगचं नियोजन होतं. नियोजन झाल्यानंतर परत आम्ही वरती येतो. वरती पण एक बैठक होते की पूर्ण प्रत्येक गावाने काय करायचं, कुणी पालख्या आणायच्या, कुणी पब्लिक, आता एवढं पब्लिक येत आहे त्यांची सोय कशी करायची, रांग कशी लावायची, सर्व व्यवस्था ही कमिटी आणि 5 गाव आणि 3 भाव बघतात. तुम्ही असंच वेळोवेळी या भागातील लोकांना सहकार्य करत जा. आणखी कोणाला बोलायचे? नमस्कार, नमस्कार, आपली ओळख? मी अनिल उतेकर, या गावऋषी या मंडळाचा एक सदस्य आहे. आम्ही सर्व हे उतेकर स्वरूप कार्यकर्ते आहेत. आता सर्वांनी आमचे कार्यकर्ते गणेशराव बोलले, अशोकदादा बोलले, संजय तुयकर साहेब बोलले. प्राथमिकता अशी आहे की ही यात्रा पारंपरिक यात्रा आहे, त्याच्यामुळे हिचं एक वेगळं अस्तित्व आहे. या ठिकाणी आता काही देव आले, पालख्या आल्या, म्हणजे पालख्या म्हणजे देवरूपाने आल्या, काय येणार आहेत. त्याच्यानंतर आम्ही खाली तळे भरतो. तळे म्हणजे काय, तर ते येणारे सगळे आमचे देवभाव आहेत, त्या देवभावांचा आम्ही सत्कार करतो आणि त्यांना या ठिकाणी आणतो. ही संपूर्ण यात्रा आम्ही पार पडल्यानंतर आमचे सर्व जे 5 गाव 6 गाव जे आहेत, दरे आहे, शिंदे साहेब आज आपले महाराष्ट्र राज्याचे जे उपमुख्यमंत्री आहेत, योगायोगाने आम्हाला एक धारदार मोठं व्यक्तिमत्व लाभलं आणि आज सगळं जे पाहतोय आपण करतोय की त्यांचं मोठं योगदान आहे आमच्यामध्ये. आणि हे जे पब्लिक आहे हे काही कुठलं मोठं शेअर नाही किंवा काय नाही, हा डोंगरावरचा एक भाग आहे. परंतु कसं गुन्ह्या गोविंदाने कुठल्या गोष्टीला गालबोट न लागता ज्या पद्धतीने इथं सगळं सुरू आहे, आम्हाला कार्यकर्त्यांना आम्ही इकडे अशी फिरत असतो, फक्त लक्ष ठेवतो, परंतु कधीच या यात्रेला कुठल्या भांडण झगडा तंटा असं होत नाही. कारण इथली जी पारंपरिक जी पद्धत आहे ती वेगळीच आहे. इथं लोक येतात ती फक्त देवासाठी येतात. उद्या सकाळी जेव्हा लग्न लागतं देवाचं तेव्हा ही सगळी लोक लग्न लावायला तिकडे जातात आणि अशात नाही होतो. त्याच्यानंतर मग सगळे देवभाव आणि आलेले देवभाव आहेत त्यांची तळे भरतो. तळे भरतो म्हणजे काय, येताना आम्ही स्वागत करतो, त्यांना घेतो, जाताना तळे भरतो, त्यांचा निरोप त्यांना देतो. हा, अशा प्रकारचं स्वरूप आहे आणि आपल्या माध्यमाच्या स्वरूपातून मला वाटतं हे सगळं आमच्या कार्यकर्त्यांनी मत मांडलंय. आपले सर्व जे भाविक आहेत, मी सर्वांच्या भाविकांचे या ठिकाणी आभार मानतो की या ठिकाणी मोठ्या संख्येने असते उपस्थित आहेत. सुविधा नाही आहे तरी पण साहेबांनी जी केलेली सुविधा आहे, अजून ब्रिजचं काम चालू आहे, सगळं काय, अजून ही यात्रा उद्या मोठ्या आणखी संख्येने भरणार आहे. परंतु आता सुद्धा ज्या पद्धतीने भरले या वर्षी तर आणखी मोठं स्वरूप दिसतंय आम्हाला. त्याच्यामुळे आमच्या पुढे कार्यकर्त्यांच्या पुढे एक मोठं आव्हानच येते, पण तरी पण आपल्या सर्वांच्या माध्यमातून आपण ते नक्कीच पार पाडण्याचा आम्ही कार्य करू. आणि आमच्या कार्यकर्त्यांशी संपर्क साधल्याबद्दल धन्यवाद. मला आता तुमच्याकडे यायचं होतं की आज आपल्या महाबळेश्वर तालुक्याला एक वैभव लाभलं, एकनाथजी शिंदे साहेब, तर यांच्याबद्दल तुम्ही आज या उत्वेश्वर मंदिराला जे लाभलेलं पूर्ण फुलाची पाकळी, त्यांच्यापासून जी काही मदत, त्याच्याबद्दल तुम्ही काय बोलता? नमस्कार, मी संदीप उतेकर. प्रथमतः एकनाथ शिंदे साहेब हे महाराष्ट्राचे जे आहेतच, हे या 105 गाव समाजाचे सुपुत्र आहेत आणि ज्या पद्धतीने एक 105 गाव समाजातला सुपुत्र आजपर्यंत मला वाटतं देश स्वतंत्र जाऊन जवळजवळ 70-80 वर्ष झालेली आहेत. आणि 80 वर्षामध्ये जो काही विकास ह्या 105 समाजाचा किंवा महाबळेश्वरचा व्हायला पाहिजे होता, तो विकास आजपर्यंत आम्हाला भेटला नाही. पण पाठीमागच्या 2.5 ते 3 वर्षामध्ये जेव्हापासून साहेब मुख्यमंत्री झाले तेव्हापासून जी काय कायापलट झालेली आहे, जे काही रस्त्याचं काम आपण बघताय, महाबळेश्वरपासून आतापर्यंत ब्रिज बघताय किंवा नवीन महाबळेश्वरची संकल्पना बघताय, त्या संकल्पनेच्या मार्फत प्रथमच ह्या भागामध्ये साहेबांच्या संकल्पनेतून एक ट्रेन धावणार आहे. आणि बरेच असे काही नियोजन आहेत की ज्या स्थानिक भूमिपुत्रांना इथे रोजगार निर्माण होणार आहे, स्थानिक भूमिपुत्र इथे उद्योगपती होणार आहेत, ते धंदा चालू करणार आहेत. आणि नक्कीच हे श्रेय उतेश्वराला जातं. त्या उतेश्वराच्या चरणी साहेबांची असलेली श्रद्धा आणि साहेबांचंच देवस्थान आहे आणि ह्या सगळ्या गोष्टीतून जे चांगलं घडत आहे, मी ईश्वरचरणी प्रार्थना करतो
जे 2.5 वर्षामध्ये जे सुनहरे दिवस ह्या भागाला दिसले, असेच दिवस पुन्हा यावे आणि ह्या भागाला एक पुन्हा एक चांगलं वैभव लाभावं हीच मी ईश्वरचरणी प्रार्थना करतो, उतेश्वरचरणी प्रार्थना करतो. धन्यवाद. मी सर्वांनी शिवनेत्र बैरजी युट्यूब चॅनलला प्रतिक्रिया दिल्याबद्दल तुम्हा सर्वांचं अभिनंदन आणि असंच वेगवेगळे सहकार्य करत